नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. माझं नाव नितीन लक्ष्मण गायकवाड, राहणार तांबळे. मी शेती करतो. 1 एकर शेती आहे मला. माझे वडील वर्ष झाली वारलेत. आई दिव्यांग आहे. मी कामासाठी शिंगोलीला जात होतो. पाठमागून कारने उडवले व मला सोलापूरला दवाखान्यात ॲडमिट केले. ही माहिती राजू खरे भाऊ यांना कळली. त्यांनी तात्काळ येऊन माझी भेट घेऊन मला 50,000 रुपये दवाखान्यासाठी दिले. आम्हाला समजलं बाबा असं असं झालं आहे. म्हणजे आम्ही खरे साहेबाला बातमी दिली की बाबा आमचा गरीब एक आमच्या गावचा म्हणजे हीच आहे म्हणून आमचा एक पाहुण्यापैकीच नातलग, त्याचा घरची परिस्थिती बिकट आहे, त्याचा ॲक्सिडेंट तर झाला आहे. मग त्याला थोडंसं काय होईल का, मदत होईल का थोडी म्हणण्यापेक्षा म्हणले खरे साहेब एकच बोलले की काय दवाखान्याचं होईल ते आम्ही करू म्हणले. असं हाताबद्दल तर कोण बोललं नाही. असं खरे साहेबाची म्हणजे जास्त आमची चर्चा म्हणजे ओळख नाही किंवा काय नाही, पण साहेबांना समजल्या साहेबांना लगे होकार दिला आणि काय असेल ते तुमचा खर्च होऊ द्या, आम्ही त्याला खर्च द्यायला तयार आहे सांगितले. आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकून होतो की खरे साहेबाची मदत वा गेले तिथे जाऊन भेट देऊन काय असेल ते तिथं फुलाची पाकळी देऊनच आली. मग ह्याच्यातच घरचे वडील वारले, आईला बोलता येत नाही, लहान 2 लेकरं आहे, ती करता पुरुष हीच आहे, कामाला गेल्याशिवाय चालत नाही. ह्याचं कसं व्हायचं म्हणून आम्ही आपलं साहेबाशी भेटलो. साहेबांनी डायरेक्ट हो म्हणून निर्णय दिला आणि ती मदत देऊन टाकली. संतोष फाटे, हे माझे भाचे नितीन गायकवाड, ह्यांनी मोलमजुरी करून जीवन जगत असताना एका गावात कामासाठी चालले होते शिंगोली येथे गाडीवर. पाठीमागून कारनं त्यांना ठोस दिल्यामुळे त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथली परिस्थिती पूर्ण म्हणजे पैसे तर नव्हतेच स्वतःजवळ. असेच ॲडजस्ट करून मी 10,000 20,000 असे गोळा करून यांच्या दवाखान्याचा खर्च करून 10 दिवसानंतर मी घरी आणले. घरी आणल्यानंतर राजूभाऊ खरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तात्काळ आम्हाला येतो बोलल्यानंतर आज ते आलेले आहेत आमच्या घरी आणि त्यांनी आम्हाला 50,000 रुपयाची दवाखान्यासाठी मदत, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. त्याला ह्या ठिकाणी गोठ्यापाशी एक रॉड टाकलेला आहे. इथं वर पिंढऱ्याला एक रॉड आहे, इथं हाताला एक आहे, इथं कोपरात एक टाकलेला आहे. आता सध्याला ही कमीत कमी 1-2 वर्ष तरी काय करू शकणार नाही. म्हणजे सध्याला घरातला करता माणूस असून सध्याला तो आता घरी निवांत बसून आहे. ही माझी ही बहीण आहे माझी, ही त्याची आई आहे. आता ही सध्याला रोज मजुरी करून आता सध्याला उदरनिर्वाह करत आहे. आता ह्याचे वडील 1-2 वर्ष 1.5-2 वर्षापूर्वी वारलेले आहेत. ते बी असे मुकीच होते, त्यांनाही बोलता येत नव्हतं. ही बहीण आहे माझी, ही बी मुकीच आहे, हिलाही बोलता येत नाही. पण असे न बोलतासुद्धा त्यांनी आत्तापर्यंत बरोबर कष्टानं कार्य केलेलं आहे.